आकाश पाताळ करू या प्रकरणात कुणाचा बाप आला तरी शोधून काढू, अजित पवारांच्या अपघातावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कारवाईचं आश्वासन. एडीआर झाला तरी एफआयआर करता येतो, रोहित पवारांचं मुख्यमंत्र्यांना उत्तर. तर राहुल गांधींनी कर्नाटकचं नाव घेतलं नाही, जिथे न्याय मिळेल तिथे जा असं सांगितलं. रोहित पवार यांचं स्पष्टीकरण. कर्नाटककडून महाराष्ट्राची मानहानी करण्याचा प्रयत्न, दादांच्या अपघाताचा कर्नाटकात गुन्हा दाखल होणं बेकायदेशीर. 0 एफआयआर वरून मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप. अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात कर्नाटकमधील बंगळुरू शहरात 0 एफआयआर नोंद, दाखल केलेला गुन्हा कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग. दादांच्या अपघाताच्या 18व्या दिवशी तटकरे पटेलांचं पक्षासंदर्भातील नियम बदलण्याबाबत आयोगाला पत्र, रोहित पवारांचा मोठा दावा. सुनेत्रा पवारांना माहिती नसताना आयोगाला पत्र, सुनेत्रा काकींनी काळजी घ्यावी, रोहित पवार यांचा सल्ला. अजितदादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक झालं होतं. काळ्या जादूत कोण कोण अडकलंय, दादांच्या पक्षातील बऱ्याच नेत्यांच्या अंगठ्यांना कापलं, करंगळीला कापलंय. दादांची ताकद जावी यासाठी कोण प्रयत्न करत होतं, अशोक खरात प्रकरणावरून रोहित पवारांचा निशाणा. मला अनेक वेळा टार्गेट केलं गेलं, दादांच्या अपघाताची सर्व माहिती माझ्याकडे. तटकरेंचे रोहित पवारांना इशारा. तर वहिनी अध्यक्ष झाल्यापासून डोमकावळे डोकावतायत, दादा गेल्यानंतर त्यांना पक्ष ताब्यात घेण्याची घाई झाली होती. तटकरेंचा हल्लाबोल. सुनील तटकरे बोलत नाही तोपर्यंत चाकणकरांवर कारवाई होणार नाही, वडेट्टीवारांचं वक्तव्य. तर तटकरे पटेल बॉस आहेत, चाकणकरांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाबाबत ठरवतील, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातील एफआयआरच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप. दादांच्या अपघातावर यांना चर्चाच होऊ द्यायची नाही, शशिकांत शिंदे यांचा निशाणा. तर एफआयआर आम्हाला करायचा नाही असा मेसेज जातोय, तो अतिशय चुकीचा आहे. आम्ही कुठेही दिरंगाई केली नाही, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं उत्तर. विधानसभेत अनेक सदस्यांनी खरात प्रकरणात काही गोष्टी सांगितल्या. सदस्यांनी या सगळ्याचे पुरावे शासनाला द्यावे, जेणेकरून खरातला कठोर शिक्षा करता येईल. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भोंदू खरातकडे काही लोकांनी पूजा घातली. जितेंद्र आव्हाडांचा स्फोटक दावा. तर खरातकडून पत्रकार बाळू तुपेंची पहिली हत्या, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप. खरातला 24 तास कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवा, अन्यथा पुरावे नष्ट होतील, आव्हाडांची विधानसभेत मागणी. जादूटोण्यानं समस्या संपल्या असत्या तर सीमेवर भोंदू पाठवले असते, लिंबू टाचण्यांनीच युद्ध जिंकता आलं असतं, खरातला ट्रम्प यांचा सुरक्षा सल्लागार म्हणून नेमलं असतं. भोंदूबाबावर विश्वास ठेवणाऱ्यांना विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला. पुरावा संपण्यासाठी खरातचा एन्काउंटर होईल, विजय वडेट्टीवार यांचा दावा. तर या प्रकरणातील पेनड्राईव्ह समोर आला तर 2 ते 3 मंत्र्यांची विकेट जाईल असाही आरोप. तर भोंदू खरातचा अक्षय शिंदे होऊ शकतो, नाना पटोले यांचाही आरोप. खरातची फाईल तयार झाल्यावर त्याचाही एन्काउंटर होण्याची शक्यता, भोंदू खरातचा अक्षय शिंदे होऊ शकतो, नाना पटोले यांच्याकडून शंका व्यक्त. जादूटोणा करून प्रश्न सुटले असेल तर ट्रम्पचा ऍडवायझर आपण खरातला नेमलं असतं. मात्र अंधश्रद्धेत माणूस विवेक कसा हरवतो ते या प्रकरणावरून दिसतं. मुख्यमंत्री फडणवीसांचं सभागृहात भाष्य. आम्ही खरातच्या ट्रस्टमधील मंदिराला पाणी दिल्याचं मान्य करतो, मात्र कुणाच्या सांगण्यावरून पाणी दिलं हे तपासा. कुणाची शिफारस होती, कुणाची उपसमिती होती, चौकशी करा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांची मागणी. मंत्री चंद्रकांत पाटलांचे भोंदू खरातसोबत जवळचे संबंध. मुख्यमंत्री होण्यासाठी खरातकडून अघोरी पूजा केल्याची माहिती. हर्षवर्धन सपकाळांचा पाटलांवर निशाणा. तर खरातच्या ईशानेश्वर देवस्थानाला चंद्रकांत पाटलांकडून 1.5 कोटींच्या विकास कामांना मंजुरी. धंगेकरांचाही आरोप, चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याचीही मागणी. भोंदू अशोक खरात सरकार पुरस्कृत बाबा नाही का? आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांचा सवाल. मंदिर परिसराच्या विकासासाठी सरकारने 105 कोटी मंजूर केले. सार्वजनिक विभागानं भोंदू खरातला निधी पुरवला, विजय कुंभार यांचा आरोप. भोंदू अशोक खरातबाबत प्रश्न विचारताच मंत्री जयकुमार रावलांचा काढता पाय. तत्कालीन पर्यटन मंत्री असताना रावलांकडून खरातच्या मंदिरासाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर. प्रश्न विचारताच रावल उत्तर न देता निघून गेले. भोंदूबाबा खरातच्या मुलीच्या लग्नात जयंत पाटलांनी हजेरी लावली होती. जयंत पाटलांसह आमदार दिलीप बनकर, माजी विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा फोटो समोर. सुनील तटकरे, केसरकरांपाठोपाठ जयंत पाटलांचाही आता फोटो समोर.
पुरोगामी जयंत पाटील भोंदूबाबांकडे का गेले? जयंत पाटलांचा भोंदू खरातसोबतच्या फोटोवरून गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल. जयंत पाटलांनी खरातकडे रक्ताने अंघोळ केल्याचाही खळबळजनक दावा. अशोक खरात भाजपचा अधिकृत प्रचारक होता, संजय राऊत यांचा आरोप. भाजप या सगळ्या पापाचा सर्वात मोठा साक्षीदार असाही घणाघात. तर राऊत नाशिकचे संपर्क प्रमुख होते, त्यांच्या दबावाखाली भोंदूबाबाच्या मंदिराला पाणी देण्याचा निर्णय. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा सवाल. खरात प्रकरणात मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, हर्षवर्धन सपकाळ या प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य करतात. भाजप नेते प्रसाद लाड यांची हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका. भोंदू अशोक खराच्या ईशानेश्वर मंदिरासाठी 1.5 कोटींचा निधी. भाजप सेना युती सरकारच्या काळातील 2018 सालचा GR समोर. तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावलांकडून निधी मंजूर. भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकरांच्या SIT चौकशीची शक्यता. खराशी संपर्कात असणाऱ्या सर्वांची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट. भोंदू अशोक खराची SIT कडून सलग 7व्या दिवशी चौकशी. SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता चौकशीला सुरुवात. कस्टडी मिळताच दुसऱ्याच दिवशी चौकशीचा वेग वाढवला. भोंदू अशोक खरातवर नाशिकमध्ये 7वा गुन्हा दाखल. खरातनं गुंगीचं औषध देऊन अत्याचार केला. सरकारवाडा पोलीस ठाण्यात पीडितेची तक्रार. आपल्याकडे दैवी शक्ती, कुटुंब उद्ध्वस्त करेन अशी खरातने धमकी दिली. FIR मध्ये उल्लेख. बाळूतुपेची हत्या परिसरातील वर्चस्व वादातून झाली होती. या प्रकरणात भोंदू खरातचा कुठलाही संबंध नाही, बाळूतुपेंचे तत्कालीन संपादक सुरेश निकुम यांची माहिती. अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणून घेणारा अशोक खरात 10वीत गणितासह 2 विषयात नापास. 10वीत केवळ 35.86% मिळाले चौखट. शाळेच्या नोंदीत लक्ष्मण एकनाथ खरात असं नाव असल्याचं समोर. अशोक खरातला सरकारनेच मदत केली होती असा पुरावा. 2018 साली पर्यटन विभागाने खरातच्या मंदिराला 105 कोटी मंजूर केले. हे सगळे पैसे कोणी मंजूर केले? याला जबाबदार असणाऱ्यांना अटक करा, विजय कुंभार यांची मागणी. रुपाली चाकणकरांविरोधात राष्ट्रवादीच्या महिला संघटनेत तीव्र नाराजी. चाकणकरांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा सुनेत्रा पवार यांना पत्र. भोंदू खरातचं इगतपुरी तालुक्यात कनेक्शन असल्याचा संशय. विशेष तपास पथकाकडून चौकशी. खरातला गंडे दोरे अंगठ्या पुरवणारा तांत्रिक फरार. मोबाईलही बंद असल्याची माहिती. भोंदू अशोक खरात प्रकरणी पहिला अधिकारी अडचणीत. खरातच्या पत्नीसोबत SROच्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा आर्थिक व्यवहार. अधिकारी अभिजित भांडे पाटील पुन्हा महसूल विभाग मंत्रालयात रुजू. खराच्या इगतपुरीतील फार्म हाऊस समोर 17 एकर आंब्याची बाग. या बागेत असणाऱ्या विहिरीचा खरातकडून अघोरी पूजेसाठी वापर. पूजेदरम्यान रिमोटवर चालणाऱ्या नागाचं दर्शन भक्तांना घडवून द्यायचा. अशोक खराच्या ईशानेश्वर मंदिराचं 2010 मध्ये लोकार्पण. मंदिरात अनेक राजकारणी आणि बड्या लोकांकडून पूजा. श्री सिद्धक्षेत्र ईशानेश्वर मंदिर अशी ओळख. पत्रकार बाळूतुपेच्या हत्येशी भोंदू अशोक खराचा संबंध नाही. पत्रकारितेनंतर बाळूने राजकारणात जाण्याचा प्रयत्न केला होता. त्याने डीजेचा व्यवसायही सुरू केला होता. परिसरातील वर्चस्व वादातून त्याची हत्या. पत्रकार सुरेश निकुम यांचा दावा. भोंदू खराच्या ईशानेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला 3 अग्निकुंड. होम आणि विधी, धार्मिक विधीसाठी वापरण्यात आलेले अग्निकुंड. अर्धवट जळालेले नारळ, होम हवनासाठी लागणारं साहित्य जळालेल्या अवस्थेत. अग्निकुंडमध्ये विविध धार्मिक आणि अघोरी पूजा करत असल्याची शक्यता. शिर्डीत अशोक खराच्या आणखी एका मालमत्तेचा खुलासा. काकडी शिवारात विमानतळाजवळ 5 एकर प्लॉट खरेदी. विमानतळाजवळ जाताना प्लॉट आवडला तर आणि खरातने ऑफर दिली. जमीन विक्रेते विजय पोतेंकडून हा खुलासा. भोंदू खराच्या ट्रस्टला निधी देणारा मंत्री भक्त की भागीदार? तृप्ती देसाई यांचा सवाल. मंदिर परिसरातील अतिक्रमणासह संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा, तृप्ती देसाईंची मागणी. जादूटोणा विरोधी कायदा अधिक प्रभावी करावा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष अविनाश पाटलांची मागणी. धर्मांध संघटना नेत्यांकडून जादूटोणा विरोधी शासकीय समिती रद्द करण्याचा घाट. अविनाश पाटील यांचा आरोप. भोंदू खरातचा इगतपुरी तालुक्यात कनेक्शन असल्याचा संशय. नांदगाव बुद्रुकमधील स्थानिक भोंदूबाबाच्या घरी खरात नेहमी जायचा. खराच्या अटकेनंतर लोकल भोंदूबाबा फरार झाल्याची चर्चा. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत भोंदू खरातवर कारवाई करावी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांची मागणी. वन्यजीवांची तस्करी करून त्याचा जादूटोण्यासाठी वापर होत असल्याचा संशय.
सत्ताधारी पक्ष भांडतात, सत्ताधारीच विरोधी पक्षाचं काम करत आहेत. अनिल परब यांची शंभूराज देसाईंवर टीका. तर मार खाण्याची कला तुमच्याकडे आहे का? परबांचा शंभूराज देसाईंना टोला. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून धनगर आंदोलनकर्ते दीपक बोऱ्हाडेंचं उपोषणाला भेट. आंदोलन मागे घेण्याची गिरीश महाजन यांच्याकडून विनंती. धनगर समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्याची आत्महत्या. जालन्यातील राहत्या घरी गळफास घेत संपवलं जीवन. आत्महत्येचं कारण स्पष्ट. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी किरीट सोमय्यांकडून क्राईम ब्रांचमध्ये तक्रार दाखल. तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद आणि महापालिका अधिकारी सुनील दळवी यांच्या विरोधात तक्रार. कारवाई न झाल्यास घाटकोपरची जनता आंदोलन करणार. किरीट सोमय्या यांचा इशारा.